कुठेतरी तुमच्या नावाने ट्विट केलं होऊ द्या ना. केले तर काही जण उंदर म्हणताय तर तुमचं काय उंदीर म्हणू द्या, गाढव म्हणू द्या, म्हणून का सत्य लपतंय का? सत्य लपतंय का? अमित शहानी का शिवाजी महाराजांचा अपमान केला की नाही ते मला गाढव बोलल्यामुळे हा अपमान लपणार आहे का शिवाजी महाराजांचा? मला उंदीर बोलल्यामुळं उंदीराने तुम्हाला कुरतडून ठेवलंय पूर्ण. आणि आमची मेहनत आहे ना गाढवासारखी, गाढव मेहनतच करतो ना महाराष्ट्रासाठी. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमच्या समोर छत्रपतींचा अपमान होतोय आणि तुम्ही माना डोलावताय. द्रौपदीचं वस्त्रहरण होताना जसे पांडव खाली मान घालून बसले होते ना तसे तुम्ही काल बसले होतात. हो सकता नहीं, महाराष्ट्र में हो गया है. तुलसी गबार्ड ने जो कहा है वो सही है. महाराष्ट्र में जो चुनाव के नतीजे आए हैं वो तुलसी ने जो कहा है उसी हिसाब से हुआ है. हाईजैक भी हुआ है और रिजल्ट बदला भी दिया है. ये वॉशिंगटन से आया हुआ जो मैसेज है वो इसलिए आया है कि महाराष्ट्र की जनता के लिए मैसेज है. इलेक्शन कमीशन इसमें कोई ऑफिशियल बात की हो तो इलेक्शन कमीशन जो है वो भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है. वो सेशन वाला इलेक्शन कमीशन नहीं है. या जो कुरैशी साहब थे चीफ इलेक्शन कमिश्नर, उनके जमाने का इलेक्शन कमीशन नहीं है. समझा? ये जो है सेशन वाला तो छोड़ दीजिए, ये तो भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है. सब मराठी कडेलोट करण्याची भाषा जी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. कोणाचं कडेलोट करणार? छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा अपमान होईल तेव्हा त्यांच्या समोरच काल अपमान झाला ना. छत्रपतींचा उल्लेख शिवाजी शिवाजी असा एकेरी करण्यात आला जो आम्ही कधीच करत नाही. औरंगजेबाच्या थडग्याचा उल्लेख औरंगजेबाच्या थडग्याला काल समाधी म्हणून मान्यता देण्यात आली. जेव्हा गृहमंत्री बोलतात तेव्हा ती समाधीच मानली पाहिजे. देशाचे गृहमंत्री जेव्हा बोलतात की थडगा समाधी आहे तेव्हा ती समाधीच म्हणून आता यापुढे मान्यता होईल. मग हा अपमान नाही का शिवाजी महाराजांचा? मग कडेलोट करणारच का तुम्ही? हिंमत आहे तुमच्यामध्ये? करा कडेलोट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.